चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार व भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। तर महिला गटात खासदार प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी कायम आहे। आपण कार्यकर्त्यांसाठी माघार घेतल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली। तर सर्वच राजकीय पक्षांनी 13 वर्षांनंतर होणारी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। धानोरकर सह 13 संचालक बिनविरोध निवडून आलेत। आमदार विजय वडेट्टीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह 113 उमेदवारांनी शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली। आता केवळ 7 संचालकांसाठी 23 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे। विशेष म्हणजे अ गटातून सहकारी क्षेत्रातील सर्वाधिक 10 दिग्गज उमेदवारांनी आपली पकड कायम ठेवल्याचं स्पष्ट झालंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अनिल, काय सांगाल? चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आता वडेट्टीवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। मेघना, हे खरं आहे की चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी निवडणूक आहे तब्बल 13 वर्षानंतर होऊ घातलेली आहे। आणि मध्यंतराच्या काळामध्ये जर बघितलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या नोकर भरतीच्या घोटाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चेत आलेली होती। जे विद्यमान संचालक आहे त्यांनी नोकर भरतीमध्ये गैरधांदली मोठ्या प्रमाणात केली होती, त्यामुळे ती बँक देखील खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आली होती। अशातच निवडणूक जे जाहीर झाल्यामुळे संचालकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। त्यासोबतच जे पूर्वीची बँक होती ती आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अधीनस्थ होती आणि त्यांच्याच गटाचं इथे वर्चस्व होतं। मात्र यंदा त्यांनी कार्यकर्त्यांसाठी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक कुठेतरी आहे ती इतर पदाधिकारी आहे किंवा कार्यकर्त्यांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते। मेघना, निश्चित धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।